नमस्कार मंडळी, मी राजेंद्र बोडेकर तुमचं स्वागत करतोय माझ्या ब्लॉग मध्ये। तर आता आमची एक छोटी चांडाळ चौकडी आहे। 3 तिघाडा काम बिघाड आहे, ऍक्च्युली चांडाळ चौकडी नाहीये। हा बघा, हा आहे अर्णव, नाव काय तुझं? अर्णव विनोद कदम। हा आहे श्रवण, तुझं नाव काय? हा, श्रवण संतोष टुकरुल। आणि हा मनवय, हे नाव काय तुझं? मनवय तुकाराम बांधकर। मनवय तुकाराम बांधकर। हा, तर आता ह्यानी काय काय केलं नाही, काय काय केलास मरे? हा, तर ह्यानी ही अशी झोपडी बनवली आहे। हे त्यांचं छप्पर आहे। अरे तू काटला बांधलेलं काय? हे तू सुटला मरे। आणि वरती माडाची झावळी टाकलेली आहेत। आता पाऊस येईल, आज पावसाचं वातावरण आहे। आणि ही त्यांची जमीन आहे। हे चिऱ्यांचे ब्लॉक टाकलेत खाली लादी म्हणून, ठीक आहे, पोरं काहीतरी करतील। आणि काय, आणि हे इथे यांचं देवस्थान आहे। काय रे? हा, देवस्थान। हो, माकडासारखं झाडावर लय चढता, हुशार होतो। हा, काय चालू हा? चूल कशाक पेटवत? पेटव, आग लाव नको काय। तर आता विस्तव पेटवण्याचं काम सुरू आहे। माझीच काय रे? काय मेल्यानं काय काय ठेवलास? तुम्हाला माकडाक लाजवशी हा, बोल बोल, परत बोल, परत बोल। झोपड़ी बनाए। अभी वो झोपड़ी बना रहे हैं और ये आग लगा रहे हैं। अरे इकडे बघ, आग काय पेटणार? तू काय आणलं? आता बाजूला काय ला जागा बरी निवडलास मॅडम तुमच्या इतकी? अरे तो वरती तो मी होय। इधर रे, तुझी झापा नाही माझे झापा, झापावरची कापा काढी थांबा ना। कोण भेटू घेत नाही का सोना? तुका लवकर घेतलं। झाप आपोआप पेटलं कपडावर बघ। तू आणलं जावा कांदो बिंदो झापा बिपा घेऊन गेलो। झापा बिपा? अरे बस तू लावता ना खोय चांगलं कागद आहे। डीजे राहणार नाही पेटवा। वरनं शूटिंग चालू आहे म्हणून दुकानी नाव देऊ होता। अरे ते चालू असो सांगे, तुका काय प्रॉब्लेम आहे? मग तो त्याचं ब्लॉक कर। काय मेले तुका आग पेटू घेणार नाही? नाही तर काय आधी हे कर दादा। अरे याच्यापेक्षा लाईटर आणून पेट। अरे बाबा, ती पानं ओली असत। बोली ते का काय सांगते त्या मगाचं पुस्तक काय आता काय करतोय? तर अशा तऱ्हेने पोराने आग पेटवलेली आहे। त्यांना शोर हात भाजात या आदी मानवांना आग पेटवण्यात यश आलेलं आहे। आम्ही मानव पण आधी गेला उडत। अरे झाप पेटवायचा त्याच्या हे जेवण काय? मसाल्याचं पाणी, मॅगी मॅगी काय मॅगी असा काय? तुला पैसे द्यायचे लागते। माका ते 3 3 7 8 9 10 5 रुपये का? आणि बनव, 7 रुपयाची घ्यायची। बनवतलास कशा? हा, कशात बनवतलास? हा, मी येतो कलाकार अंडा तू आणायचं चल। ए आणतलास खैसून? मॅगी मॅगी खैसून आणतलास? त्यांच्या वरती ते राजू काकांचे मित्र आहेत नाही, त्या वरती ते हॉटेल आता। हा, ठीक आहे, ठीक। तू ये। किती पैसे लागतं? तू आता काय शेकोटी पेटवता की काय रे? 50 रुपये लागतात। हात शेकतो। 50 रुपये लागतात। 30 ला 40 रुपये तरी घे दे। 30 रुपये एक थंड, 20 रुपयाची थंडारी बॉटल। थंड नाही, हड मॅगी दे 7 रुपये। तर आम्ही 4 मेंबर आहोत। मॅगी बनवायचं ठरलंय आमचं। आता भांडी वगैरे आपल्या घरातून आणणार आहेत। तर 7 रुपयाचं पॅकेट आहे,
7 रुपये हिशोबाने माझ्या पाकिटामध्ये जरा 500ची एक नोट होती, ती मी यांना देणार नाही, कारण हे जास्त काय काय आणणार. म्हणून माझ्याकडे 10चे $2 आहेत. 728 रुपये लागणार आहेत. 10 रुपयाचे कोणतरी इथल्या सोय करणार. हे कोण करत त्याला सोय 10 रुपयाची? नाही मी नाही अजिबात. अरे 10 रुपये आणू शकत नाही कोण तुम्ही? पप्पा 10 रुपये काढतील. आई चाललं नाही. मी 20 रुपये देतले. दादा 20 रुपये येणार, तू 10 रुपये काढ. सकाळी मी सकाळी दादा ही चिटिंग आहे. सकाळी किती दिले ना त्यांना? यांनी 20 दिले. मग तू 10 घेऊन ये जा. अरे ह्याला सांग ना द्यायला. सकाळी मी सकाळी त्यांना 20 दिले ना, मग तू बरोबर तू आता ह्याने अजून दिलं नाही. म्हणून तू नाही दिलं. पप्पा म्हणजे 10 रुपये काढतील. काय करू? ए कॅमेरा बाहेर असतात, समुद्रात असतात कोणाचे? माझे. कुठे असतात? समुद्रात मासेमारी. मासेमारीला असतात. त्याचे पप्पा समुद्रात मासेमारीला असतात, त्यामुळे तो देऊ शकत नाही म्हणतोय 10 रुपये. आता त्याची मम्मी पण घरी आहे, तो मम्मी तिच्याकडून माझ्या कानाखाली वाजवा 10 रुपयाच्या तुझ्या. मग आता काय करूया अर्णव? अर्णव घेऊन येईल ना आपला. अरे मीच का? अरे कारण की तुझा नाही, त्यांना 20 रुपये दिल्यानंतर तू 10 रुपये घेऊन ये. मी तुला 20 रुपये दिले. हे घे, लवकर घे, वेळ नाही आपल्याला. आणि त्याला मी आता थंडा पण दिला मगाशी. देऊ. आता मी त्याला दुपारी 5-5 वाले नको, 7-7 वाले. आता मी त्याला थंडा पण दिला दुपारी. त्याने आपले पैसे काढले नाही. काय काय तू काय बोललास मग ऐकू नाही. मगाशी मी त्याला थंडा दिलं. 2 वेळा थंडा दिलं. हा. ते पण एक कोक आणि हा. पेप्सी हा. एक दिली बॉटल आणि मी अर्धीच पिली थोडी. हा. आणि त्यांनी पूर्ण 2 बॉटल सोपवली. ए बघ जा आणि जा. चल चल. काय ए काय करणार आहे? कसं आणणार? 10 रुपये काढा. अरे 10 घे जा. तू दे. अरे नाही बघितलंस माझ्या पाकिटात. नाही. अरे नाही आहेत. अरे 200 रुपये सुट्टे करून आणतो. नको 200 रुपये मी देणारच नाही तर. ए तुला पप्पाकडे यावं लागणार. जा लवकर 10 रुपये घे मग. तू कॅमेराचा काय म्हणे होता? ह्यो मग खैसून कॅमेरा घेतलाय विचारत होतो. आणि आणि ह्यो म्हणतो 250 रुपयाचा कॅमेरा असतो. किती रुपयाचा? 250. ह्यो कॅमेरा हा. 250 रुपयाचा का? ठीक आहे, आपण यांना म्हटलं तर काय नाही इलाज. तर आमचं 28 रुपयाचं बजेट आहे. 728 7 रुपयाप्रमाणे. तर आमचे 20 रुपये आम्ही जमवलेत. आणि हा गेलेला आपल्या पप्पांकडे 10 रुपये मागायला. याला दिले नाहीत. हा एक इकडे काय? अरे मी चप्पल पाय दिलं. ए, हा एक जाऊन आलाय. दादा याला पण 5-5 पिटाळ. वाली. दादा 5-5 वाली. काय मॅगी. 7-7 वाली माझी तुम्ही हे वाढवलं, तुम्ही भूक वाढवलं. 7-7 वाली नो 5-5 वाली. अरे जा ना श्रवण, तूच करू शकतोस ना. आता तूच राहू. एक घंटो आहे का आमच्या खाली इकडे बागेत एक घंटा राहतो त्याच्याकडे. त्याच्याकडे नको. आपण चौघात आता कोण 5 नको. अर्णव घरी जा. हा. घरी 10 रुपयाची सोय तू करायची. त्याने सकाळी तुला किती रुपये दिले? अरे मी मग त्याचे नको. अरे पण त्यांना दिले ना तुका 20 रुपये. तू एक 10 रुपये आणू शकत नाही हा? ते ठेव तुझ्याकडे. अरे त्या पॅन्टीमध्ये पडतच ते. 50 रुपये घेऊन ये मस्त. अरे 50 ची नोट दे ना तिकडे रे. 20 रुपये घेऊन ये. 50 ची नोट दे. 20 रुपये घेऊन ये. अरे नाही रे, दिलं असतं मी. 50 ची नोट असती तर दिलं असतं ना. हा त्याच्याकडे 50. कायला 50 ची काय? 50 ची नोटच्या जागी 200 ची नोट देशील. 50च्या जागी 200 ची नोट देशील म्हणत. आधी दे म्हणत होतो. बोल काहीतरी. आता आम्ही इकडे खाली खाली उतर माकडा. माकड. आता आम्ही मॅगी बनवणार. अरे खाली आहे, दिसतलंच त्यांका काय काम आहे. मी उलटो फोन पकडलंय. आता मी मॅगी बनवणार आहे. मोठ्यान बोल रे, मोठ्यान त्यांका आता ऐकून मी जाऊ. मॅगी बनवणार आहे पण मालकी नाही ती मॅगी करायला देणार नाही. पण आम्ही तरी पण करतोय. मालकीन कोण? आज ही ह्याची अर्णवची आजी आहे ती करायला देणार नाही. का? कारण बागेत आग लागली तर अरे बागेत आग लागली तर पैसे काढले त्याचा काय विषय? गोंधळ होईल म्हणून सांगतो. अरे पण पैसे काढले त्याचा काय? जागा नीट हवी आणि स्वच्छ हवी. तू एक काम करायचा. जर मॅगी आता म्हणली ना तर 20 चे 40 रुपये तू माका द्यायचे. नाही असा कसा? 20-30 रुपये देणार. अरे त्यानं आता घरी जाऊन पैसे आणलेत. पण ह्याला मम्मीने सुद्धा याचे पैसे दिलेले आहेत. करायच्या कोणी दिले? श्रावणी दीदी. श्रावणी दीदीने याचे पैसे दिले. चिल्लर गोळा करून आलाय. बघ चिल्लर दाखव. अरे चिल्लर दाखव. पाटील
जिंदाबाद. चिल्लर घेऊन आलाय बिचारा. दे. आज काही करून मॅगी करायची. काय देऊ? कसले 20? 23 रुपये. ते मगाशी तुझ्याकडे दिले. आई संशय झाला काय 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 आईला संशय झाला की हे झावळे दिसतात म्हणजे इकडे काहीतरी तू मला एरवी मालवणी बोलता नाही कॅमेरा इलो की बरोबर मराठीत बोलायला जातं काय कळतच नाही. काय दे अरे ते 20. अरे दिलंय मगाशी. अरे थांब देते रे देते हात माझ्याकडे. मोय मोय. किती आले? 35. दादा घेऊनच हे काय करत? आता मी इकडे झावळे करतो. झाडा कशा काढत? इकडे आता आई बघते मी आई बघतली म्हणून. कोणाची आई? अर्णवची आई. अर्णवची आई? अर्णवची आई कशी काय बघतली? घरचे झावळे बघितल्यानंतर ओरडे. ए अर्णव चला मॅगी. टोप तू आणायचं दादा. मी आता आणलं ना. काय मी आता हे आणलं ना. मी 15 रुपये आणले. काय कोणाक आणलं? किती वेळा आणलं? काय आणलं दाखव तरी. मॅगी किती पकट आणलं? 5. हे आता टोप कोणीतरी घेऊन या. माका तुझ्यामुळे ओरडो पडलेलं माहिती आहे. तू हाणाय तू. मी काय करणार नाही मम्मी काय नाही अंडे आहे. हे पण ह्यो काय करीतच ना. तुम्हाला कायच आणत नाही. प्रत्येक वेळेस सांगता माझ्या घरात न टोप ओरडते. आणणार माका पप्पा मी चमचा आणणार. मी चमचा आणते. तुम्ही टोप आणा. नाही मी चमचा आणणार. आहे हा ना. तू टोप आण. हा चमचा आण. संपला विषय. मी चमचा आणतो. कोणाचंच नाही नाही ना. टोप आणणार मी चमचा आणतो. तुला पण बनवणार मी आहे ना. मग मी सांगणार ना. नाही मी एवढं तरी टोप हवंय. टोप दादा एवढा हवाय ना. तुम्हाला कॅमेरा चालू केल्यावर बरोबर मराठी बोलायला लागलास. इथं टोप मागव त्यांच्याकडे. टोप हे जावा टोप आणा जाऊ लवकर. काय खालची पण ए धर. अरे अर्णव तू आणि मग दादा देव सांगा हे दे त्याच्याकडे. हो काय ना काय करत काय म्हणून भरोसा नाही या महाराजांचा. मग तू दे त्याच्याकडे. मी काय करता येतं बो म्हणून आम्ही खाली पण गेलेलो. कधी? खाली आम्ही मागच्या शनिवार काहीतरी रविवार केलेला पण हय मॅगी होतली काय होतं. तुमची होती? चूल बघून आणि होती लाकडा बघून पुस्तका. ती पुस्तका सगळी हे एक काम करायचा. हे पुस्तकार बनवायची ना अजिबात. पुस्तकं नाही बनवत आहोत. आग पेटूक पुस्तकं वापरतो. पुस्तकार नाही बनवित आणि आग पेटूक पुस्तक उरिलो तो धुरकांडतली मस्त होतली. तसं नाही असा ना आई. समजतं कसा? उरिलो धुरिल्यावर समजणारच आग लागली आहे ती. मग प्रॉब्लेम काय तुझं? तुझं प्रॉब्लेम काय? तर हे का म्हणतात माणूस. अर्णव आमचं टोप घेऊन इलेलो. अर्णव टोप दाखव वाजव तरी. मनवाय खाया. गेलं पाणी आणू सांग. पाणी आणूक सांग. मी ते असं फोडून देते एक एक पॅकेट. थांब ना. पाणी तरी नको. हा समजलं. पाणी का पप्पा देतो तुझं. पेटवलं लवकर ह्या. अर्णव पाणी घेऊन यायचा घरात ना. पुढे ठेव. अरे दादा मी काय 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 आणू हे सांग ना. टोप मी आणला. मॅगी मी आणली. पैसे मी काढले. काय मग हे काय करणार? त्यांनी दादा तू 20 रुपये दिले. दादाने 20 रुपये दिले. हा दे हा दे. ए काय आणलं बघूया. आहे मनवाय ना काय चमचा आणला बघूया. चायनीज चमचा. ए लपून घेऊन येलो. अर्णव तो अरे, पाणी तरी अर्णव एक काम करायचं ना. नशीब तू ब्लॉग चालू नाही. चालूचा वरण पेटवून मिळली. तर अशा तऱ्हेने आमचा मॅगी बनवण्याचा आणि खाण्याचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. काय आलं काल पाऊस पडला त्यामुळे फक्त धूरच धूर होतोय. भरपूर फुंकून बघितलं मी. छाती भरत आली. आता कॅन्सल केलं आहे. आता ही मॅगी आम्ही घरात जाऊन बनवणार. आणि आता इथे पाणी ओतणार आहे. पाणी ओतू काय त्याच्यात. आम्हाला अजिबात रानात जमलेलं नाही मॅगी बनवायला म्हणून आम्ही घरात आलो. आगच पेटली. हे श्रावणी
अरे हे जमत नाही ना.